भीमशक्ति ये सोशल ऑर्गेनाइजेशन है, लेकिन इसकी ताकत पूरे महाराष्ट्र भर में। हमारे माननीय नेता अशोक भाऊ दिवे कार्याध्यक्ष है, दिनकर दादा ओंकार ये हमारे ज्येष्ठ उपाध्यक्ष है, नेता है। हमारे वरिष्ठ मध्य प्रदेश के अध्यक्ष भी भीमशक्ति के यहाँ बैठे हैं, गोवा प्रदेश के अध्यक्ष भी वारकणकर जी यहाँ पर हैं। और आप सुबह से यहाँ पर देख रहे हैं कि महाराष्ट्र कमेटी भीमशक्ति की जो है वो पूरे ताकतवर है। डिवीजन के अध्यक्ष, डिवीजन के पदाधिकारी, जिला के पदाधिकारी, जिला अध्यक्ष, ये सारे लोगों ने आज यहाँ पर तय किया है कि भारतीय संविधान बदलने का कट कारस्तान जो भारतीय जनता पार्टी ने किया है उसको, वो कट कारस्तान को ख़त्म करने के लिए जो सेक्युलर पार्टी है कांग्रेस पार्टी और उनकी अलायंस जो संविधान बचाने के लिए कोशिश कर रहे हैं, राहुल जी गांधी देश भर पदयात्रा निकालकर संविधान का समर्थन कर रहे हैं, डेमोक्रेसी का समर्थन कर रहे हैं। इसके लिए हम सारे लोगों ने, हमारे भीमशक्ति के सारे लोगों ने ये तय किया है कि आने वाले चुनाव में भीमशक्ति का पूरा संगठन, भीमशक्ति की पूरी ताकत अम्बेडकरी मूवमेंट के लोगों में जाएगी, दलित समाज में जाएगी, हमारे कार्यकर्ता जाएंगे। और भारतीय जनता पार्टी ने जो संविधान बदलने का जो कारस्तान रचा है उसको फेल करने के लिए और कांग्रेस पार्टी को मजबूत करने के लिए हमारे सारे कार्यकर्ता आज से काम पर लग जाएंगे। कांग्रेस के जिला अध्यक्ष हो, कांग्रेस के नेता हो, उनके साथ में मिलकर पूरे महाराष्ट्र के तालुका, गांव, तहसील, डिस्ट्रिक्ट, डिवीजन और महाराष्ट्र लेवल पर सब कार्यकर्ता कांग्रेस के लिए काम करेंगे। जैसे आपने कहा बहुत सारी पार्टियां हैं, पहले भी आपने एकजुट करने का प्रयास किया था, दलित मूवमेंट वाली पार्टियां हैं, तो क्या इस बार भी प्रयास करेंगे ऐसा एक साथ आए? नहीं, अभी प्रयास करने का सवाल ही नहीं पैदा होता है। आपने अपनी विचारधारा लेके सब नेता लोग काम कर रहे हैं, उनको काम करने दो। हमारी भीमशक्ति मजबूत है महाराष्ट्र में, हम कांग्रेस पार्टी के लिए समर्थन देंगे, हमारे कार्यकर्ता काम करेंगे। सर, लेकिन इंडिया अलायंस की जो महासभा थी शिवाजी पार्क पर, उसे महायुद्ध ने फेल बताया, इसका क्या कहते हैं? कैसा फेल किया? मैंने यहाँ से चेंबूर से, मुंबई से हमारे भीमशक्ति के कार्यकर्ताओं की मुंबई से 100 बसेस हम भर के गए थे वहाँ पर। उसके बाद में हमारे भीमशक्ति के कार्यकर्ता ने महाराष्ट्र से 400 व्हीकल्स लाए थे और पूरा मैदान खचाखच भरा था। तो यहाँ पर फेल का कोई सवाल ही नहीं पैदा हुआ। जब मैं अकेला इतना कर सकता है तो हमारे कांग्रेस पार्टी के, शिवसेना के और राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकर्ता ने पूरी मेहनत करके पूरा मैदान भरा था। केजरीवालला नव्हे तर देशातला जो दिग्गज विरोधी पक्षातला नेता आहे यांना सगळ्यांना हैराण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी ईडीचा वापर करत आहे आणि तो वापर आज केजरीवालवर झाला, तर सोरेनवर झाला, महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यावर झाला। जे काँग्रेस सोडून बीजेपीत पळाले ते मात्र त्यांच्या वॉशिंग मशीनमधून धुवून साफ झालेले आहे। त्यामुळे आता ह्याच्यावर जास्त बोलण्यात काय अर्थ नाही। थँक्यू। भीमशक्तीचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आणि नाशिकचे माजी महापौर सन्माननीय अशोक भाऊ दिवे ते उपस्थित आहेत। त्याचबरोबर ज्येष्ठ नेते भीमशक्तीचे दिनकर दादा ओंकार, त्याचबरोबर कैलास सुखदाने जे आहेत, आमचे भीमशक्तीचे मध्य प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय सुनील बोरसेजी आहेत। आणि आपण बघत असाल की महाराष्ट्रातनं महाराष्ट्र प्रदेश भीमशक्तीचे सर्व प्रमुख नेते, विभागीय नेते आणि विभागीय पदाधिकारी, सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्ह्याचे सन्माननीय पदाधिकारी, त्याचबरोबर भीमशक्तीच्या सगळ्या विंग्स, महिला आघाडी, युवक आघाडी, विद्यार्थी आघाडी, कामगार आघाडी, वकील आघाडी, त्याचबरोबर कामगार क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे भीमशक्तीचे सगळे कामगार नेते, हे सर्व आजच्या या बैठकीला महाराष्ट्रभरातनं उपस्थित झालेले आहेत। मी पहिल्यांदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्या पत्रकार मित्रांचंही आपणालाही धन्यवाद देतो। आज या ठिकाणी भीमशक्तीच्या वतीने ही पदाधिकाऱ्यांची बैठक आम्ही या ठिकाणी आयोजित केली। या बैठकीमध्ये आमचे सर्व ज्येष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केलं।
आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघत असाल की महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर भाजप आघाडी अशा 2 आघाड्या आणि तिसरी आणखी काही लोकांची आघाडी अशा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत। गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी भारतामधल्या जनतेला जी आश्वासनं दिलेली होती ती सगळी फोल ठरलेली आहे। त्याच्यामध्ये महागाई कमी झालेली नाही आहे, 2 कोटी नोकऱ्या देतो म्हणून सांगितलं होतं ते सगळं संपवलेलं आहे आणि त्यांचा जो छुपा अजेंडा आहे तो हळूहळू आता वर यायला सुरुवात झालेली आहे। 100 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पूर्ण होत आहेत पुढच्या वर्षी आणि त्यानिमित्तानं त्यांच्या दिग्गज आणि पूर्वीच्या नेत्यांनी जे काही ठरवलं होतं या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचं, हिंदुत्ववादी विचाराचा हा देश चालला पाहिजे, त्या दिशेनं त्यांची पावलं पडायला सुरुवात झालेली आहे। गेल्या 10 वर्षामध्ये राज्यघटनेमध्ये वेगवेगळे बदल करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। ज्या राज्यघटनेनं या स्वायत्त अशा ॲटॉनॉमस बॉडीज दिलेल्या होत्या त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक आहे, न्यायव्यवस्था आहे, इलेक्शन कमिशन आहे, EDI, CBI, इन्कम टॅक्स, तत्सम अशा अनेक संस्थांना राज्यघटनेनं स्वायत्तता दिलेली होती, परंतु ती स्वायत्तता नष्ट करण्याच्या मार्गे ज्येष्ठ नेते आहेत, माजी आमदार आहेत, काँग्रेस पक्षाची विचारसरणी आहे। परंतु आता आपण बघत असाल की देशामध्ये जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा आणि आपण राजकीयदृष्ट्या काय करायचा याचा अधिकार प्रत्येकाला आहे। त्यामुळे त्याच्याबद्दल मला काही जास्त कॉमेंट्स करता येत नाही। या आयाराम गयारामाचं राजकारण निश्चितपणे या निवडणुकीनंतर संपुष्टात येईल आणि त्या दृष्टिकोनातून काँग्रेस निश्चित ठोस पावलं उचलेल असा मला विश्वास आहे। तर ते का गेले पत्रकार मित्रांना चांगलं माहिती आहे, त्यामुळे मी काय कॉमेंट्स करत नाही, परंतु गेले ते एका अर्थी चांगलं झालं, आमचा पक्ष थोडासा स्वच्छ झाला। सर, दक्षिण मध्य मुंबई आंबेडकरी चळवळीचा गड आहे आणि नेमकी हीच जागा तुम्ही मित्र पक्षाला सोडली, ज्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल किंवा तुमचं यामध्ये प्राबल्य होतं, मग धारावी असेल, हा भाग असेल किंवा ॲटॉमिक सायन्सचा असेल, मोठ्या प्रमाणात यामध्ये आंबेडकरी चळवळीचं मतदान असताना तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ही जागा सोडली, त्यामुळे तुमच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी नाराजी आहे। हा जो मतदारसंघ आहे पुन्हा काँग्रेस मागणार का? कारण यापूर्वी 2 वेळ गायकवाड साहेब सुद्धा खासदार होते। आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे हा दक्षिण मध्य मुंबईचा एक भाग आहे। चेंबूर हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे। मागासवर्गीयांची प्रचंड मतदान या मतदारसंघामध्ये आहे, मुस्लिमांचं मतदान आहे, झोपडपट्टी आणि कामगारांचा मोठा हा या परिसरामध्ये ठिकाण आहे आणि त्यामुळं काँग्रेस पक्षाने ही जागा मागितलेली होती आणि अजूनही आमची जागा मागण्याची डिमांड आहे, कारण हा दक्षिण मध्य मुंबई निश्चितपणे काँग्रेसला ही सीट जिंकून आणू शकतो एवढी ताकद या ठिकाणी आहे। परंतु आता त्यांचं म्हणणं असं आहे की आमचं सिटिंग या ठिकाणी खासदार राहुल शेवाळे होते, आम्ही त्यांना सांगितलं तर ते सोडून गेलेले आहे, त्यामुळे आता तुमचा क्लेम त्या ठिकाणी तुम्ही न करता ती काँग्रेस पक्षाला सोडावी, परंतु ते आग्रही आहेत। परंतु ही जागा ज्या 3-4 जागा सुटण्याच्या मार्गावर आहेत त्याच्यामध्ये ही जागा आहे, तर निश्चितपणे याही जागेचा तिढा सुटेल अशी अपेक्षा आहे। याच दक्षिण मध्यच्या बाजूला जो उत्तर मध्य मुंबईचा भाग आहे त्याच्यावरही अद्याप तिढा जो आहे सुटलेला नाही। काँग्रेसकडून नेमकी कोणाच्या नावाची चर्चा आहे, कारण की यंदा प्रिया दत्त लढणार की नाही याच्यावरही परिस्थिती अनेक नावं समोर येतात, प्रिया दत्त, राज बब्बर, नसीम खान अशा अनेक नावं पण जर या दक्षिण मध्यमधून भेटले नाही तर या उत्तर मध्यमध्ये आणता येईल अशी चर्चा सुरू आहे। नेमकी इथे कोणाची वर्णी लागण्याची शक्यता आहे? नाही, कसं बघा की प्रिया दत्त ज्या ठिकाणी खासदार होत्या ती जागा ऑलरेडी काँग्रेस पक्षाला सुटलेली आहे। आता आमच्यामध्ये सुद्धा अनेक मातबर नेते आहेत, कुणाला संधी द्यायची कुणाला नाही संधी द्यायची हे आमचं हायकमांड ठरवेल आणि निश्चितपणे ती सीट जिंकून आणणारा एखादा सक्षम उमेदवार निश्चितपणे त्या ठिकाणी दिला जाईल। तर सगळे विरोधी पक्ष त्या बहिष्कार करा।
नाही, ते आता आमच्या पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू झालेली आहे. शिवाजी पार्कच्या सभेमध्ये सुद्धा माननीय राहुलजी गांधी आणि अनेक आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी या बाबतीमध्ये त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. निश्चितपणे त्याच्यावर काहीतरी मार्ग निघेल असं मला वाटतं. तरी